स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आता तुम्हाला व्हिडिओ बघून कळतच असेल व्हिडिओ कशाचा आहे। तर आपल्याला बनवायचा आहे वर्षभर साठवणुकीचा घाटी मसालाच, म्हणजे आमच्या इकडे चटणी बोललं जातं। तर त्याचाच मसाला घ्यायला आम्ही मंगळवारच्या बाजारात आलेलो। आता आमच्या इथं ना आठवडी बाजार असतो, तो असतो मंगळवारचा। मग काय त्यात एकदम ताजं साहित्य भेटतं, त्याच्यामुळे मंगळवारीच बाजारातून मिरच्या आणि मसाले घेतले। मिरच्या मसाले घेतल्यानंतर महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मिरच्या सुकवून घेणं। एक दिवस मिरच्या पूर्णपणे उन्हात सुकवून घेतलेल्या आहेत। इथं मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या होत्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। इथं मी लवंगी मिरच्या 2 किलो घेतलेल्या, शिंकेश्वरी 1 किलो आणि बेडगी मिरची होती ती अर्धा किलो घेतलेले, म्हणजे एकूण 3.5 किलो मिरच्या झालेल्या। पण सुकून वगैरे त्या 3.25 किलो पर्यंत भरतात, त्याची देठ वगैरे काढून। आता मिरच्या वगैरे सुकून झाल्या, पण एक टास्क होता तो म्हणजे देशी लसूण भेटणं। खूप मुश्किलीनं हा देशी लसूण भेटला आणि चटणीसाठी ना शक्यतो असं देशी लसूणचं वापरायचं, म्हणजे त्याचा वास ना 1 नंबर चटणीत लागतो। सोलायला थोडासा अवघड जातो, पण काय करायचं, सोलायची एक ट्रिक सांगते। त्या लसणाला थोडंसं तेल लावून उन्हात ठेवायचं आणि थोडासा चोळून घेतला ना त्याच्या पटपट साली निघतात, त्याच्यामुळे देशी लसूणच वापरायचा। त्याच्यानंतर जे मसाले आणले होते ते साफ निवडून स्वच्छ करून ठेवायचे। हे मसाले ना बाजारात घेतले ना खूप ताजे भेटतात, अजिबात किडकी वगैरे नसतात। आणि आपल्याला जेवढ्या मिरच्या आहेत ना तेवढेच कांदे घ्यायचे आहेत। कांदे देखील मोजून घेतले आणि कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। बऱ्याच ठिकाणी कांदा तळून वाळवून सुद्धा घालतात, पण आमच्या इकडे शक्यतो शिजवून घालतात। आणि हा कांदा ना चांगला आपल्याला चॉकलेटी रंगावरती शिजवून घ्यायचा आहे। सुरुवातीला ना तेल घालायची गडबड करायची नाही। हे बघा, सुरुवातीला असा कांदा चिरून गॅसवरती ठेवून द्यायचा, थोडंसं पाणी सुटलं ना की मग त्यात तेल घालायचं आणि नंतर मीठ घालून घ्यायचं। आता कांदा एकीकडे शिजतोय आपला, तोपर्यंत आपण आपले खडे मसाले भाजून घ्यायचं। आता चटणीला कसं काही मसाले भाजून घेतात, काही तळून घेतात, तर काही तसेच मसाले घालतात। आता हे जे मी दाखवते ना, जसं की चक्रीफूल, वेलची, लवंगा, काळी मिरी, धने, जिरे, हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। ते सगळं आता आपण भाजून घेऊयात। ज्या वस्तू भाजून घ्यायच्या होत्या त्या आपण भाजून घेतलेल्या आहेत। तसेच भाजण्याबरोबर काही वस्तू आपल्याला तळून घ्यायच्या असतात, जसं की हे खोबरं आपल्याला हलका रंग त्याचा गुलाबी येईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे। त्याच्याबरोबर सुंठ, हळकुंड आणि हिंग ह्या वस्तू आपल्याला तळून घ्यायच्या असतात। आता हे सगळं आपलं भाजून झाल्यानंतर मिरच्या भाजायच्या होत्या। मिरच्या तर काय घरात भाजू शकत नाही, मग बाहेर चुलीवरती शेजाऱ्यांच्या काय केलं, चूल मांडलेली त्यांनी, त्याच्यावरती मिरच्या भाजून घेतल्या। सुरुवातीला थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि ज्या उन्हात वाळून घेतलेल्या मिरच्या असतात का नाही त्या थोड्या करून अशा भाजून घ्यायच्या। जास्त मिरच्या टाकायच्या नाहीत, नाहीतर करपतात आणि घरात भाजल्यावरती ना खूप ठसका उडतो, त्याच्यामुळे शक्यतो मिरच्या बाहेर भाजायच्या। आणि आमच्या इकडे मिरच्या भाजूनच चटणी केली जाते, म्हणजे चटणी आपली 2 वर्ष जरी राहिली ना तरी त्याला काही होत नाही। बघा कसं लाल भडक मिरच्या येतात। गावाकडं ना अशा मिरच्या वगैरे ना सगळं ताजं भेटतं। आमच्याकडं असाच मसाला बनवला जातो, ज्यात कांदा लसूण सगळं घातलं जातं। आता सगळे मसाले तर पॅक केलेत, आता चटणी कुटायला जायचं। हे बघा, कांदा ह्या रंगापर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे। मिरच्या पोत्यातनं देणार होतो। आता सगळा मसाला तर पॅक करून ठेवलाय। त्यात लाईटचा सारखा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळं थांबलेलो। त्यांचा फोन आलेला 2-2.5 तासांनी या, मग 2-2.5 तासांना मी चटणी कुटायला जाणार होतो।
तोपर्यंत आता सगळं काय काय भरून ठेवलं तुम्हाला सांगते. आणि जेवढा मिरच्या येतं ना तेवढंच मीठ घेतलं आम्ही 3 किलो इथं. तर सगळं असं नाही एका टप्प्यात भरून घेतलं. आणि चटणी कुटायला मी नाही तर मम्मी जाणार होती, कारण तिथं खूप उशीर लागतो, त्याच्यामुळे आपल्याला काय एवढा वेळ बसणं होत नाही. मग मम्मी जाऊन कुटून घेऊन येणार होते. आणि चटणीचा डंक ना कुटायचा तो आमच्या गावातच आहे, त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअर केलेला आहे, तो नक्की बघा. आणि आता चटणी कुटून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. आमच्याकडे याच पद्धतीनं कांदा लसूण अगदी डंकावरतीच मिक्स करून दिला जातो. बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण घरी आणून मिसळला जातो, पण आमच्या इकडे मिरच्यांसोबत असतो बारीक करून दिला जातो. त्यामुळे चटणीला रंग, वास, सुवास सगळं ना एक नंबर येतं. तुमच्याकडे चटणी कशी बनवली जाते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे बघा आपली चटणीचा कलर आणि त्याची भाजी तर ना एक नंबर होते. कलर देखील खूप छान आलेला आहे. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.